हृदयस्पर्शी प्रेमकथा एक मुंबई प्रणय मराठी रोमॅन्टिक स्टोरीज. एकेकाळी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात नैना नावाची एक तरुणी राहत होती. ती एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत होती आणि तिचे नाक नेहमी पुस्तकात दडलेले होते. तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते आणि तिच्या आजूबाजूच्या जगाकडे जास्त लक्ष दिलेलं नव्हतं. एके दिवशी ती क्लासला जात असताना तिची रोहन नावाच्या तरुणाशी टक्कर झाली. तो मनमोहक आणि करिश्माई होता. त्याच्या डोळ्यातल्या एका चमकाने नैनाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी एक संभाषण सुरू केले आणि तिला ते कळण्याआधीच नैनाने तिचा सर्व मोकळा वेळ रोहनसोबत घालवताना पाहिले. त्यांची मैत्री प्रणयामध्ये फुलली आणि ते दोघे प्रेमात पडले. रोहन एक कलाकार होता आणि त्याला चित्रकला आणि संगीताची खूप आवड होती आणि नैनाने स्वतःला त्याच्या सृजनशील आत्म्याकडे आकर्षित केले. त्यांनी तासनतास एकत्र घालवले, त्यांच्या स्वप्नाबद्दल आणि आकांक्षाबद्दल बोलले आणि एकमेकांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले. मात्र त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे नाते मान्य नव्हते. नैनाच्या पालकांची इच्छा होती की तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि डॉक्टरांशी लग्न करावं. तर रोहनच्या पालकांची इच्छा होती की त्याने कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा आणि त्याच्या समाजात जी मुलगी आहे त्यांच्याशी लग्न करावं. त्यांनी तरुण जोडप्याला वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नैना आणि रोहनने त्यांचे प्रेम सोडण्यास नकार दिला. एके दिवशी रोहनने नैनाला ग्रामीण भागाच्या सहलीबद्दल आश्चर्यचकित केले. त्यांनी हिरवीगार शेत शोधण्यात, संगीत वाजवण्यात आणि एकत्र चित्रकला करण्यात दिवस घालवला. जसा सूर्य मावळायला लागला तसा रोहनने नैनाला हात धरला आणि तिला नदीकाठी एका निर्जन ठिकाणी नेले. त्याने एका गुडघ्यावर खाली उतरून अंगठी काढली. नैना, माझ्या प्रिये, तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने विचारले. नैनाचे हृदय आनंदाने उसळले. तिला माहीत होतं की रोहन हाच तिचा किंवा तिला आयुष्यभर घालवायचा आहे. तिने होय म्हटले आणि मावळत्या सूर्याखाली त्यांनी उत्कट चुंबन घेतले. त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते, परंतु नैना आणि रोहनने त्यांच्या प्रेमाच्या मार्गात कोणालाही उभं राहू देण्यास नकार दिला. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि शहराच्या मध्यभागी एक लहान आर्ट गॅलरी एकत्र त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले. त्यांची गॅलरी खूप यशस्वी झाली आणि ते लवकरच कलाविश्वास प्रसिद्ध झाले. नैनाने आपला अभ्यास सुरू ठेवला आणि एक दिवशी ती एक यशस्वी डॉक्टर बनली. तर रोहनने सुंदर चित्र आणि संगीत तयार करणे सुरूच ठेवले. अनेक वर्षे गेली आणि त्यांच्या कुटुंबियांनी हळूहळू त्यांचे नाते स्वीकारण्यास सुरुवात केली. शेवटी त्यांचे मित्र आणि प्रियजनांनी वेढलेल्या एका सुंदर समारंभात ते लग्न करू शकले. नैना आणि रोहनचे नाते जसजसे पुढे वाढत होते तसतसे त्यांचे प्रेम दिवसेंदिवस घट्ट होत गेले. त्यांनी आशा आणि स्वप्नाबद्दल बोलण्यात आणि त्यांना आलेल्या प्रत्येक आव्हानात एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी असंख्य तासनतास घालविले. एका संध्याकाळी रोहनने नैनाला एका छतावरील रेस्टॉरंटमध्ये मेणबत्ती पेटवून जेवण करून आश्चर्यचकित केले. पार्श्वभूमीत मऊ संगीत वाजले, कारण ते स्वादिष्ट अन्न आणि वाईनचा आस्वाद घेत होते. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतानाच रोहनने टेबलाजवळ जाऊन नैनाचा हात हातात घेतला. नैना, माय लव्ह, तो त्याचा आवाज कमी आणि कर्कशपणे म्हणाला. मला माझे उर्वरित आयुष्य तुला आनंदित करण्यात घालवायचे आहे. तू कायमची माझी होशील का? नैनाला तिचा हृदयाचा ठोका चुकला असं वाटलं. तिला माहीत होतं की रोहन हा एकमेव माणूस होता ज्याच्या सोबत तिला राहायचं होतं. डोळ्यात पाणी आणत ती कुजबुजत म्हणाली, हो रोहन, मी कायम तुझीच राहीन. रोहनने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला घट्ट पकडले, कारण त्यांनी निखळ प्रणय आणि आनंदाच्या क्षणाचा आस्वाद घेतला. त्यांचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते आणि त्यांना माहीत होते की त्यांच्या आनंदावरच्या मार्गावर काहीही उभं राहू शकत नाही. आज नैना
आणि रोहन अजूनही आनंदी विवाहित आहेत. 2 सुंदर मुले आहेत. ते एक यशस्वी आर्ट गॅलरी चालवतात आणि दररोज एकमेकांना प्रेरणा देत असतात. त्यांची ही प्रेमकथा ही प्रेम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे आणि हे दर्शवते की जेव्हा 2 लोक खरोखर एकत्र असतात तेव्हा काहीही शक्य आहे.